नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं महाराष्ट्रातील सर्वोत्तम आणि विश्वसनीय प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एक नवीन प्रकार म्हणजे जसं आपण दरवेळेस नवीन गोष्टी घेऊन येत असतो आणि महत्त्वाचे प्रश्न घेऊन येत असतो, तसंच आजच्या व्हिडिओमधून आपण महत्त्वाचे प्रश्न चालू करणार आहोत। चला तर वेळ वाया न घालवता चालू करूयात आजच्या या पहिल्या प्रश्नाला। पहिला प्रश्न आहे, आजचे सगळे प्रश्न लसवी आणि मसावीवर आधारित असणार आहे आणि सगळे प्रश्न महत्त्वाचे असतील। फक्त पाहून घ्या, या टाइपचे प्रश्न सुद्धा आपल्याला परीक्षेला येत असतात। सगळे प्रश्न तुमच्या कामी पडणार आहेत। ठीक, एक टोला दर 18 मिनिटांनी वाजतो, दुसरा टोला दर 24 मिनिटांनंतर वाजतो आणि तिसरा टोला 32 मिनिटांनंतर वाजतो। जर तिन्ही टोले सकाळी 8 वाजता एकत्र वाजले असतील, तिन्ही टोले सकाळी 8 वाजता एकत्र वाजले असतील, तर त्यानंतर पुन्हा एकत्र वाजण्याची वेळ कधी? तर PSI मेन 2021 चा प्रश्न आहे आणि ह्याचे आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत। असा प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळेस विचारलेला असतो, मग ते ऑफलाईन परीक्षा असू द्या किंवा ऑनलाईन परीक्षा असू द्या, TCS असू द्या किंवा IBPS असू द्या, सगळ्यांनी अशा टाइपचे प्रश्न आपल्याला आतापर्यंत विचारलेले आहेत। तर अशा प्रश्नाला सोडत असताना काय करायचं? पहिल्यांदा बघा, ज्यावेळेस एखादा घटक स्टार्टिंगला सोबत असतो, ज्यावेळेस एखादा घटक स्टार्टिंगला सोबत असतो आणि नंतर काहीतरी वेळेनंतर परत सोबत येतो, असं ज्यावेळेस कंडिशन येत असते, म्हणजे आपल्याला लसावी कधी काढावा आणि मसावी कधी काढावा ह्या गोष्टी कळत नाहीत, त्यावेळेस एक कायमस्वरूपी लक्षात ठेवा, एखादा घटक स्टार्टिंगला सोबत असतो आणि कालांतराने थोड्या वेळेनंतर परत कधी सोबत येईल किंवा सोबत कधी असेल असं विचारलं असतं, त्यावेळेस लसावी काढायचा असतो। काय काढायचा असतो? लसावी। आणि मग या प्रश्नामध्ये पण तेच आहे ना, 8 वाजता सोबत होते म्हणते, पुन्हा किती वाजता सोबत असेल? लगेच क्लिक झालं पाहिजे की लसावी काढायचा म्हणून, लगेच क्लिक झालं पाहिजे आणि होईलच 100%। ठीक, तर कोणाकोणाचं लसावी काढायचं सर? दर 18 मिनिटांनी वाजतो म्हणलं म्हणून 18 मिनिट एक पहिली गोष्ट लिहून टाकली। एकदम बेसिक आणि प्रॉपर सांगत असतो, तुम्हाला सांगण्याची पद्धत माझ्या आता लक्षात आली असेल की मला पहिलं काम असतं की मी प्रॉपर सांगणे, तुमच्या कन्सेप्ट प्रॉपर क्लिअर करणे, हेच माझं पहिलं काम असणार आहे। ठीक, 18 मिनिटानंतर वाजतो, दुसरा 24 मिनिटानंतर वाजतो, राईट, 24 मिनिट, आणि तिसरा टोला वाजतो 32 मिनिट नंतर। किती मिनिट नंतर? 32 मिनिट नंतर, राईट। आणि हे सगळ्याच्या सगळ्या मिनिटामध्ये आहे, म्हणजे याचा लसावी येणारा सुद्धा मिनिटामध्येच येणार असं गृहीत धरायचं आहे। ठीक, मी एकदम बेसिक सांगेल, जी आपली बेसिक रेषा मारण्याची पद्धत आहे त्याच रेषा मारण्याच्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे की 18 मिनिटाचा 18 आणि नंतर कोण 24 आणि नंतर कोण 32, या तिघांचा लसावी कसा काढणार? ठीक, मग माझा एक पहिला प्रश्न असा असेल की या तिघांना भाग जाणारी संख्या कोणती असेल? ठीक, 18ला पण गेला पाहिजे, 24ला पण गेला पाहिजे, 32ला पण गेला पाहिजे, तिघांना भाग जाणारी संख्या कोणती असेल? तर मी म्हणेल सर एकदम गरिबी दाखवतो, एकदम गरिबीत चालू असेल। पहिल्यांदा गरिबीत काम करायचं, गरिबीमध्ये मेहनत करायची आणि एकदा मेहनत झाली की आपली श्रीमंती कधी येईल आपल्याला कळणार पण नाही। गणिताच्या बाबतीत बोलतोय, 2ने 18ला भाग दिला, 2ने 9चा भाग जाईल, 2ने भाग देतोय म्हणजे अर्धे होतील, 24ला भाग दिला 12चा भाग जाईल, 32ला भाग दिला 16चा भाग जाईल। परत तोच प्रश्न विचारायचा, सर्वांना कोण भाग जातो? सर्वांना कोणीच भाग जात नाही, फक्त 2ने भाग गेला तर 2 हा तुमचा मसावी असेल। आपल्याला मसावीवरून काही गरज नाही, आपल्याला काढायचा लसावी। लसावी काढायचा आहे, मग तुम्ही आता इथे कोणीही भाग देऊ शकता। तुम्हाला वाटलं या दोघाला 3ने देतो किंवा तुम्हाला वाटलं 12 आणि 16ला 4ने देतो, कोणाला भाग द्या, फरक पडत नाही। चला 3ने देऊ, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 16ला जात नाही, 16 जशास तसे। 4ला आणि 16ला भाग देऊयात, 4ने जाईल, 3 जशास तसे, 4 1 4, 4 चौक 16। आता कोणालाच भाग जात नाही, म्हणून तुम्हाला जर लसावी काढायचा असेल तर लसावी म्हणजे सर्वांचा गुणाकार असतो। तुम्हाला जर काहीही माहित नसेल तर हा व्हिडिओ पहा, तुम्हाला 100% जमेल। बघा, यांचा सगळ्यांचा गुणाकार बोला। 2 गुणिला 3 केलाय तर 2 त्रिक 6, 6 गुणिला 4 केलाय तर 6 चौक 24, 24 त्रिक 72 आणि 72 1 72, 72 चौक 72 ची दुप्पट 144, 72 चौक 188, 288, म्हणजे तुमचं येणार आन्सर 288 हा तुमचा लसावी येणार आहे। पण हे जे 288 आहे हे मिनिटामध्ये आलं, सेकंदात आलं का तासामध्ये आलं, हे कशावरून ठरवायचं? तर ही संख्या आपल्याला मिनिटात दिली, ही संख्या सुद्धा मिनिटामध्ये दिली आणि ही संख्या सुद्धा मिनिटामध्ये दिली, आणि मिनिटामध्ये दिली असेल तर येणार उत्तर 288 हे मिनिटच येणार आहे। मग मला म्हणावं लागेल 288 मिनिट नंतर ते सोबत असतील किंवा 288 मिनिट नंतर सोबत वाजले असतील, असं आपल्याला म्हणावं लागेल। किती मिनिटानंतर? तर 288 मिनिटानंतर, राईट। पण सर आपल्याला 288 मिनिटानंतर हे नाही विचारलं आपल्याला किती मिनिटानंतर सोबत वाजणार, आपल्याला विचारले कोणत्या वेळेस सोबत वाजतील किंवा एकत्र वाजण्याची वेळ विचारली, आणि वेळ विचारली असेल तर तुम्हाला 288 मिनिट समोर जावं लागेल, कुठून? सकाळी 8 वाजल्यापासून, राईट। सकाळी 8 वाजल्यापासून 288 मिनिट समोर जावं लागत असेल तर मला सांगा या 288चं पहिल्यांदा आपल्याला तास आणि सोबतच कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल? मिनिटामध्ये कन्वर्ट करावं लागेल। मग मला सांगा 60 मिनिटाचा 1 तास होत असतो, किती मिनिटाचा? 60 मिनिटाचा 1 तास होणार सर, मग 60 मिनिट 60 मिनिट 60 मिनिट आणि 60 मिनिट असं 240 मिनिटाचे 4 तास होणार। 240 मिनिटाचे किती तास होणार? 4 तास होणार। आणि 288 मधले 240 मिनिटाचे 4 तास जर झाले असेल तर राहिलेले मिनिट किती असणार आहे? 48 मिनिट असणार आहे। किती असणार आहे? 48 मिनिट असणार आहे। आणि मग मला म्हणावं लागेल सर 288 मिनिट म्हणा किंवा 4 तास 48 मिनिट नंतर सोबत असतील असं म्हणा, दोन्हीचा अर्थ कसा असेल? सेम असेल। मग मी इथून पुढे करत असताना म्हणेल सकाळी 8 वाजता ते सोबत वाजले होते, 8 वाजून किती मिनिटाला? 0
0 मिनिटाला सोबत वाजले होते. इथून पुढे 4 तास गेलेत आणि सोबतच 48 मिनिट समोर गेलेत. म्हणून या दोघांची काय करायची बेरीज. तर हे 48 जशास तसे, 8 आणि 4 12 जशास तसे. आता मला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जे 8 वाजले होते हे सकाळचे 8 वाजले होते आणि सकाळच्या 8 वाजल्यापासून 4 तास समोर गेले. सकाळच्या 8 पासून जर 4 तास समोर गेला असेल तर सांगा 8 आणि 4 12 हे कधीचे होतील. तर सर हे दुपारचे 12 वाजून 48 मिनिट होतील. दुपारचे 12 वाजून 48 मिनिट म्हणजे हे AM असतील का PM असतील. तर तुम्ही म्हणसाल सर PM असेल. किती असेल? PM असेल. म्हणून मग मला या प्रश्नाचा आन्सर लिहित असताना असं म्हणावं लागेल की ते सोबत किती वाजता वाजतील. तर 12 वाजून 48 मिनिटाला सोबत असतील. 12 वाजून 48 मिनिट आहे का ऑप्शनमध्ये? येस सर, ऑप्शन नंबर 2 हे तुमचं या प्रश्नाचा आन्सर असलं पाहिजे आणि असलंच पाहिजे. ठीक, मी पूर्ण सगळं डिटेलमध्ये सांगलोय. का बरं डिटेलमध्ये सांगलोय? जर तुम्ही नवीन असाल आणि आता पहिल्यांदाच लसावी मसावीचा व्हिडिओ पाहत असाल तरी तुम्हाला जमेल, 100% जमेल. ठीक, तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी छोट्या असणार आहे. हळूहळू तुमची प्रॅक्टिस झाली, तुम्ही लसावी शॉर्टकट काढणार 288ला, 288चं कन्वर्ट करणार आणि सरळ 8 मध्ये काउंटिंग करणार. 8 आणि 4 12 वरचे 48 मिनिट जशाच तसे संपलं. शॉर्टकटमध्ये आन्सर येऊन जाईल. भारी जमल आणि 100% जमल याची गॅरंटी आहे. राईट, तर हा प्रश्न तुमचा 100% क्लिअर झाला असेल आणि झालाच असेल अशी अपेक्षा करतो आणि चलतो आजच्या सेक्शनमधल्या सेकंड प्रश्नाला. ठीक, हा प्रश्न राज्यसेवा 2017चा प्रश्न आहे आणि तेव्हापासून हा वेगवेगळ्या सरळ सेवा परीक्षांना विचारला जात आहे. ठीक, बघा प्रश्न काय म्हणतोय. 6 बेल्स अनुक्रमे 2 4 6 8 10 12 सेकंदांनी वाजतात. सुरुवातीला त्या सर्व बेल्स एकत्र वाजल्या होत्या. हा शब्द महत्त्वाचा आहे. सर्व बेल्स एकत्र वाजल्या होत्या तर 30 मिनिटांमध्ये त्या बेल्स किती वेळा एकत्र वाजतील. राईट, परत तीच कंडिशन. सुरुवातीला एकत्र वाजल्या म्हणजे एकदा वाजल्यात, ऑलरेडी वाजल्यात आणि परत आता 30 मिनिटांनंतर म्हणजे 30 मिनिटांमध्ये किती वेळेस सोबत वाजतील असं आपल्याला विचारलेलं आहे. आणि किती वेळेस सोबत वाजतील म्हणजे इनडायरेक्टली पहिल्यांदा लसावी काढावं लागेल. पहिल्यांदा काय काढावं लागेल? लसावी काढून घेऊयात. बघा आता तुम्हाला मी मागच्या प्रश्नामध्ये पूर्ण प्रॉपर सांगितलंय. या प्रश्नामध्ये थोडंसं बेसिक आणि पटापट कसा लसावी काढायचा त्याची एक थोडीशी ट्रिक सांगण्याचा प्रयत्न करतोय. लसावी काढत असताना सगळ्यात मोठी संख्या बघायची. सगळ्यात मोठी संख्या पाहायची अगोदर. बोला यांच्यामध्ये सगळ्यात मोठी कोण आहे? तर तुम्ही म्हणसाल 12 आहे. या 12ला कोणी भाग जातो बघा. 2 ने जातोय, 4 ने जातोय, राईट, 6 ने सुद्धा जातोय. 8 ने आणि 10 ने जातो का? नाही. लसावीचा अर्थच लक्षात असू द्या. लसावीचा अर्थ कायमस्वरूपी लक्षात ठेवा. लसावीला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जात असतो म्हणजे जातच असतो. हा तुम्ही लसावीचा अर्थ लक्षात ठेवायचा म्हणजे लक्षात ठेवायचा. ठीक, मग 2 4 6 ने जातो पण 8 आणि 10 ने जातो का? नाही जात. म्हणून आपल्याला मोठ्या संख्येच्या पटीमध्ये जावं लागेल. आता मोठी संख्या कोण आहे? तर 12 आहे आणि 12च्या पटीमध्ये आपण जाणार. 12च्या पटीमध्ये जाणार तर 12ची दुप्पट करा. 12ची दुप्पट किती? 24. 24ला 8 ने जातो का? येस सर. मग 24ला डन करा. आता 24ला डन केलंय तर मग 24ला 8 ने पण जातोय, मग 12 ने जातोय तर मग 8 ने जाणार, 6 ने जाणार, 4 ने जाणार, 2 ने जाणार आणि 12 ने सुद्धा जाणार. एवढ्या संख्येने चाललाय. पण 10 ने जाईल का 24ला? नाही जाणार. आणि 24ला जर 10 ने जायचं म्हणजे 24च्या पटीमधील 10 ने जाणारी संख्या पाहिजे असेल तर एकक स्थानी 0 असणारी पाहावी लागेल. एकक स्थानी 0 असणारी आणि 4 आहे 24च्या एकक स्थानी. 24ला पटीमध्ये गेलो 24 48 72 96 120 म्हणजे या सर्व संख्यांचा लसावी घेत असताना आपल्याला या सर्व संख्यांचा लसावी किती घ्यावा लागेल? 120 घ्यावा लागेल. किती घ्यावं लागेल? 120. तर ही बेसिक गोष्ट आहे पण ही तुम्हाला जमली पाहिजे आणि जमलीच पाहिजे. तर तुमचा लसावी 120 येणार. राईट, नाहीतर तुम्ही असं रेषा मारून इकडे काढलं तरी चालेल. लसावी 120च येणार, वेगळा येणार नाही. ठीक, आता सर लसावी 120 आला पण ह्या सर्वच्या सर्व सेकंदामध्ये होता आणि म्हणून हा लसावी सुद्धा कशामध्ये येणार आहे? सेकंदमध्ये. एकदम प्रॉपर समजून घ्या. बेसिकमध्ये एकदम परफेक्ट समजलं पाहिजे. मग सर लसावी जर 120 असेल तर 120 सेकंदाला तुम्ही अजून काय म्हणू शकता? सर 60 सेकंदाचा 1 मिनिट होत असतो म्हणून 120 सेकंदाचे किती मिनिट होतील? तुम्ही म्हणसाल सर 120 सेकंदाचे 2 मिनिट होतील. किती मिनिट होतील? 2 मिनिट. मग मी असं म्हणू शकतो का? मला पटकन एकदा तुम्ही सांगा. मग मी असं म्हणू शकतो का? सर 120 सेकंदानंतर ते सोबत बेल देतील, राईट, किंवा 2 मिनिटानंतर सोबत बेल देतील. मी असं म्हणू शकतो. राईट, आणि मग मी जर असं म्हणू शकत असेल तर मग मी असं त्याचं कन्वर्ट करत असताना मी असं करेल बघा. दर 2 मिनिटांनी ते 1 वेळा सोबत वाजतात. किती वेळा सोबत वाजतात? 1 वेळा सोबत वाजणार. राईट, हा पॉईंटच लक्षात ठेवा. दर 2 मिनिटाला ते सोबत वाजणार आहे म्हणजे 120 सेकंदाला सोबत वाजणार. राईट, दर 2 मिनिटाला जर ते 2 मिनिटाला जर ते 1 वेळा सोबत वाजतील तर 80 मिनिटं आपल्याकडे किती दिले सर? 30 मिनिट दिले. मग मिनिटाखाली मिनिट आले पाहिजे. 30 मिनिटामध्ये ते किती वेळा सोबत वाजतील असं आपल्याला विचारलं. गोष्ट लक्षात ठेवा, हे याच्या 15 पट आहे म्हणजे याला गुणिले 15 केले तेव्हा 30 आला. राईट, तिरकस गुणाकार केला तरी तुम्ही सेमच आन्सर येणार, वेगळे येणार नाही. मग हे 230 हे 15 पट आहे. जर 230 15 पट असेल तर 1ची पण 15 पटच घ्या. हे शॉर्टकट सांगतोय, पटीमध्ये केलं की सोपं जातं आपल्याला. मग 2चे हे 15 पट होते म्हणून यांचे 15 पट केले म्हणून इथलचा आन्सर येत असताना किती वेळा येईल? 15 वेळा येणार. किती वेळा येणार? 15 वेळा. आणि तुम्ही जर म्हणत असाल येस सर आला आमचा आन्सर, खुशी, पहिलं ऑप्शन 15 डन केलंय, डन केलंय आणि डन केलं की आन्सर काय कळतं हे आन्सर आपलं चुकलंय.
तर अशा टाईपच्या प्रश्नामध्ये कायमस्वरूपी लक्षात ठेवा 15 वेळा तर वाजणारच आहे, पण त्या 30 मिनिटांमध्ये वाजणार. पण त्यांनी असं सांगितलंय ना, सुरुवातीला एकदा सोबत वाजले होते. त्यांनी सांगितलंय सुरुवातीला एक वेळेस सोबत वाजले होते, म्हणून या 15 मध्ये आपल्याला +1 करायचं आहे आणि आपलं फायनल आन्सर किती वेळा लिहायचं? 16 वेळा लिहायचं आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचा आन्सर किती असायला पाहिजे? 16 वेळा सोबत वाजतील असं मला म्हणावं लागेल. किती वेळा सोबत वाजतील असं म्हणावं लागेल? 16 वेळा सोबत वाजतील असं आपल्याला म्हणावं लागणार आहे. राईट. तर हे तुम्हाला जमलं पाहिजे आणि जमलंच पाहिजे. +1 का बरं केला तर इथं प्रॉपर लिहून देतो. हे +1 म्हणजे सुरुवातीची बेल आहे. सुरुवातीची बेल वाजली आणि नंतर पुढं दर 2 मिनिटाला असं करत करत 30 मिनिटांमध्ये 16 वेळा सोबत वाजतील असं आपल्याला म्हणावं लागेल. राईट. तर ही गोष्ट तुमची 100% क्लिअर झाली असेल अशी अपेक्षा करतो आणि हा प्रश्न पण आणि हा टाईप पण तुमचा 100% क्लिअर झाला असेल. प्रत्येक टाईपचे वेगवेगळे टाईपचे आपले प्रश्न असणार आहेत. चालू करूयात अशाच एका नवीन टाईपला घेऊन पुढच्या प्रश्नाला. बघा पुढचा प्रश्न काय आहे. तर पुढचा प्रश्न बघा, भारी प्रश्न, एकदम छान प्रश्न आहे. एका व्यक्तीला 3 द्रव पदार्थ भरायचे आहेत. किती द्रव पदार्थ भरायचे आहेत? 3 द्रव पदार्थ. ठीक. एक 403 लिटर पेट्रोल आहे म्हणते. किती लिटर पेट्रोल आहे? 403 लिटर पेट्रोल आहे. दुसरं 465 लिटर डिझेल आहे. 465 लिटर डिझेल आहे आणि सोबतच 496 लिटर मोबिल ऑइल आहे. आम्हाला त्याच्याहून गरज नाही, कोणतंही ऑइल असू द्या, मोबिल असू द्या किंवा इतर कोणतं ऑइल असू द्या, त्या नावावर टेन्शन घेऊ नका. नाही तर याचाच विचार करत बसाल की नेमकं मोबिल ऑइल म्हणजे काय. तर गणितामध्ये त्याचा विचार नाही करायचा आहे. गणितामध्ये संख्या महत्त्वाची आहे, त्या संख्येवर फोकस करायचं. मग संख्येवर जर फोकस केलं तर पेट्रोल आहे 403, डिझेल आहे 465 आणि ऑइल गृहीत धरून 496 लिटरचं ऑइल आहे, मोबिल ऑइल आहे. राईट. पुढे काय म्हणले? हे 3 पदार्थ एकाच आकारच्या बाटल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा द्रव एकमेकात न मिसळता भरायचे आहेत. म्हणजे इनडायरेक्टली सोप्या भाषेमध्ये जर म्हणलं तर एकाच बॉटलमध्ये भरायचे. अरे बाबांनो, मग एक गोष्ट कळते का मला? तुम्हाला सांगा एवढ्यावरूनचा पुढचा प्रश्न नंतर वाचवतो. एवढून तुम्हाला लगेच कळते का सर, हे जे ऑइल आहेत ना, या ऑइलला बाहेर काढायचे आणि बॉटलमध्ये भरायचे, म्हणजे जे ऑइल आहे, जे पेट्रोल आहे, जे डिझेल आहे, त्यांचे आपल्याला पार्ट पाडायचे. काय पाडायचे? पार्ट पाडायचे. आणि पार्ट पाडायचे म्हणजे भाग पाडायचे आणि भाग पाडायचे म्हणजे फॅक्टर पाडायचे. आणि मसावीचा अर्थ असतो ना विभाजन करा, विभाजक पाडा. आणि मग लगेच कळायला पाहिजे की या संख्यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे, HCF काढायचा आहे. राईट. प्रश्न वाचता कळायला पाहिजे की लसावी कधी मसावी कधी. तर मागच्या 2 प्रश्नाचा लसावी काढावा लागला होता, पण इथं भाग पाडा म्हणते, त्यातलं काहीतरी बाहेर काढा म्हणते, म्हणजे लगेच कळायला पाहिजे मसावी काढायचं. राईट. पुढे काय दिलं बघा, प्रत्येक बाटली पूर्णपणे भरलेली पाहिजे तर कमीत कमी किती बॉटल लागतील, किती बॉटलची आवश्यकता आहे असं म्हणतात. राईट. सर, आम्ही असं वाचलेलं आहे की कमीत कमी आल्यावर लसावी काढा, पण या प्रश्नामध्ये लसावी काढायला जमणार नाही, वेगळं आहे, नाही जमणार सर. मग कमीत कमी बॉटलची संख्या काढायची आहे, म्हणजे एका बॉटल म्हणजे जास्तीत जास्त द्रव पाहिजे. राईट. म्हणजे तुम्हाला जी बॉटल घ्यायची आहे ती बॉटलमध्ये जास्तीत जास्त द्रव भराल, त्यावेळेस कमीत कमी बॉटलची संख्या होणार. म्हणून मग आपल्याला काढत असताना जास्तीत जास्त द्रव भरायचा म्हणजे मसावी काढायचा. म्हणजे काय काढायचा? मसावी. आणि मसावी काढून घेऊत अगोदर आणि मग आता याच्यावर बोलत. सर, आम्ही केले मसावी काढण्यासाठी, आम्ही असं मस्त सुंदर हस्ताक्षरामध्ये अशा ह्या संख्या लिहून टाकल्यात. एक काम करू, संख्याला आपण साईडला लिहूत. सर, आपण सुंदर हस्ताक्षरामध्ये ह्या मसावी काढण्यासाठी अशा संख्या लिहिल्या. आम्ही लिहिणं चालू केलं सर. 403, नंतर परत 465 लिहिलं आणि नंतर 496 असं लिहिलं आणि मग विचार करायलो की नेमकं या संख्येला कोण भाग जातो. मग 2 न पाहिलं, 3 न जातो का, 4 न जातो का, 5 न जातो का. एवढी गरिबी चालू झाली सर आमची, ज्ञानाची म्हणालो, पाड्यांची म्हणालो. आपली गरिबी पैशाची नसते, आपली ज्ञानाची असते. ठीक. मग गरिबी चालू झाली सर, कोणीच भाग जात नाही. मग आता आम्ही करायला काय पाहिजे? मसावी काढण्यासाठी. तर मसावी काढण्यासाठी ट्रिक्स लक्षात ठेवायची. जर तुम्हाला मसावी विचारलं तर पहिलं काम करायचं, दिलेल्या संख्यांमध्ये फरक कितीचा आहे बघायचं. राईट. मसावी काढण्याची ट्रिक सांगतोय. जसं थोड्या वेळापूर्वी लसावीची सांगली, आता मसावीची ट्रिक्स आहे का, मसावीची फरक बघायचा आहे. मग 403 आणि 465 यांच्यामध्ये फरक कितीचा आहे? तर 65 मधून 3 गेले, राहिले किती? 62 राहिले. नंतर 496 आणि 465 यांच्यामध्ये फरक कितीचा आहे? तर 96 मधून 65 गेले, 96 मधून 65 गेले, राहिले किती? 31. 2 फरक भेटले, एक भेटला 62, एक भेटला 31. या दोघांपैकी नेमका कोणता फरक घेऊ सर? तर या दोघांपैकी लहान फरक जो आहे तो बघा, 62 आणि 31 या दोघांमध्ये लहान कोण आहे? तर या दोघांमध्ये लहान 31 आहे. तर या 31 ने बघा, हे जो 31 आहे, 31 स्वतः मूळ संख्या आहे, तर 31 ने यांना भाग जातो का एकदा ऑब्झर्व करा. चला ऑब्झर्व करूयात. सर, 31 ने भाग जातो का बघायचंय आणि जात असेल तर ठीक आहे, नसेल जात तर मग आपल्याला काहीतरी दुसरा विचार करावा लागेल. 31 एक 31, 40 मधले 31 गेले, राहिले 9 झाले 93, 31 त्रिक 93. राईट. 13चा भाग गेला.
31 1 31, 46 मधले 31 गेले, राहिले 15 आणि मग 31 5 155, राईट. नंतर 496 ला भाग द्यायचा आहे तर 31 1 31, 49 मधले 31 गेले, राहिले 18 आणि वरचं 6 186 झाले, म्हणजे 31 सख 186 गेलाय भाग सर. तिघांना भाग गेला आणि तिघांना भाग गेला म्हणजे डन झाला ना भाई. डन डन करा. आपला मसावी किती असेल? 31 असेल असं आपल्याला म्हणावं लागेल. आपला मसावी किती असेल? 31. कारण आता 13 15 आणि 16 ला कोणीच भाग जात नाही, म्हणून तुमचा मसावी बरोबर HCF बरोबर 31 असायला पाहिजे. आता एक गोष्ट बोलणार आहे सगळ्यात महत्त्वाची, लक्षात असू द्या. संपलं या प्रश्नाचं आन्सर, सगळं संपलं. ठीक. हे जे 31 आलंय हे लिटरमध्ये येणार. कशामध्ये येणार? लिटरमध्ये, राईट. हे 31 लिटरमध्ये असणार आहे. आता 31 लिटर हे जे आन्सर आलेलं आहे हे 31 लिटर म्हणजे तुमचा एक भाग असेल, एक पार्ट असेल. आता इथं एक भाग म्हणजे नेमकं काय? तर इथं एक भाग म्हणजे एक बॉटल असेल, राईट. एक बॉटलमध्ये किती द्रव बसायला पाहिजे? तर एका बॉटलमध्ये 31 लिटर द्रव असायला पाहिजे असं आपल्याला म्हणावं लागेल. कायमस्वरूपी लक्षात ठेवा. याच्यावर वेगवेगळे प्रश्न येत असतात. वेगवेगळे प्रश्न आले की हा जो मसावी असतो, मसावी म्हणजे एक भागाचा असणार आहे. आणि एक भाग म्हणजेच आता एका बॉटलमध्ये किती लिटर द्रव असायला पाहिजे? तर प्रत्येक बॉटलमध्ये 31 लिटर 31 लिटर 31 लिटर द्रव भरायला पाहिजे. मग ते पेट्रोल असू द्या, डिझेल असू द्या किंवा मोबिल ऑइल असू द्या, कोणतंही ऑइल असू द्या, 31 लिटरची बॉटल भरायची, राईट. मग आता सर आपल्याला प्रत्येकी 31 लिटरची बॉटल भरायची असेल तर तुम्ही इथून पुढे काय करणार? या 31 ने पहिल्यांदा तुम्ही कोणाला भाग देणार? 403 ला भाग देणार, राईट. नंतर दुसऱ्यांदा कोणाला भाग देणार? 465 ला भाग देणार. म्हणजे बॉटल किती लागतील ते काढावं लागेल ना. 31 31 31 31 लिटरच्या पेट्रोलच्या किती बॉटल होतील? 31 31 31 लिटरच्या डिझेलच्या किती बॉटल होतील? 31 31 31 लिटरच्या मोबिल ऑइलच्या किती बॉटल होतील? हे आपल्याला काढावं लागेल. आणि हे जर काढले किती बॉटल होतील तेच विचारले, कमीत कमी किती बॉटल लागतील, राईट. तर असं आल्याच्या नंतर मी सोप्पं सांगेल बघा, भाग देत बसू नका. कारण ऑलरेडी इथं 31 ने भाग देऊनच 13 आलेत, 31 ने भाग देऊनच 15 आलेत आणि 31 ने भाग देऊनच 16 आलेत. म्हणजे इनडायरेक्टली सरळ 13 15 आणि 16 यांची जर तुम्ही बेरीज करताय तर यांची बेरीज म्हणजे तुमची बॉटलची संख्या असणार आहे. यांची बेरीज म्हणजे काय असणार आहे? बॉटलची संख्या असणार आहे. एवढं लक्षात ठेवायचं आणि डन करून टाकायचं, आन्सर लिहून टाकायचं. चला बेरीज करूयात. सर 13 अधिक 15 अधिक 16, 15 आणि 16 झाले 31, 31 आणि 13, 31 आणि 13 झाले 44. म्हणजे किती संख्या असेल सर? बॉटलची संख्या असणार आहे 44 असेल. किती असेल रे भाई? 44 असेल, राईट. मग या प्रश्नाचा आन्सर लिहित असताना कमीत कमी किती बॉटल लागतील? तर कमीत कमी 44 बॉटल लागतील. कळायला पाहिजे, 100% आलं पाहिजे. आलं पाहिजे म्हणजे आलंच पाहिजे. सर कमीत कमी 44 बॉटल लागेल. आणि प्रत्येक बॉटल किती लिटरची असेल? तर प्रत्येक बॉटल 31 लिटरची असेल. जर तुम्हाला म्हणलं पेट्रोलच्या किती बॉटल? तर 13 बॉटल. तुम्हाला म्हणलं डिझेलच्या किती बॉटल? 15 बॉटल. तुम्हाला म्हणलं मोबिल ऑइलच्या किती बॉटल? 16 बॉटल. असं आपल्याला जमलं पाहिजे आणि जमलंच पाहिजे. तर मला वाटतं हे 100% तुम्हाला हा पॉईंट सुद्धा क्लिअर झाला असेल अशी अपेक्षा करतो आणि 100% क्लिअर होत आहेत अशी अपेक्षा करतो. आणि चलतो आजच्या या नेक्स्ट प्रश्नाकडे. काय म्हणतो नेक्स्ट प्रश्न बघा. MPSC राज्यसेवेने विचारलेला 2018, फार जुना आहे. चला असे प्रश्न सरसेवेला पण खूप आलेले असतात. काय म्हणतात? एक 3 मीटर 5 मीटर 10 सेंटीमीटर 12 मीटर आणि 90 सेंटीमीटर अशी लांबीचे कापडाचे 3 तुकडे आहे म्हणते, राईट. मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असायला हवी? मोजपट्टी पाहिजे. मोजायचं म्हणजे काहीतरी भागामध्ये मोजायचंय. आणि भागामध्ये मोजायचं म्हणजे यांचा काय काढायचा? मसावी काढायचा. बरं सर मसावी काढायचा तर एकदा लिहून टाकून. एक आहे 3 मीटर. किती मीटर आहे? 3 मीटर. दुसरा आहे 5 मीटर आणि 10 सेंटीमीटर, राईट. 10 सेंटीमीटर, राईट. मला याच्यावर थोडंसं बोलायचं, व्यवस्थित प्रॉपर लक्ष असू द्या. तिसरा आहे 12 मीटर आणि किती सेंटीमीटर? 12 मीटर आणि 90 सेंटीमीटर, राईट. हे एवढ्या गोष्टी आहेत. बरं मला एक सांगा, इथं 3 मोजपट्ट्या आहेत. ही पहिली, दुसरी, तिसरी. पण या तिघांचं युनिट समान आहे का? युनिट नाही सर. हे मीटरमध्ये दिलंय, हे मीटर आणि सेंटीमीटर आहे, हे मीटर आणि सेंटीमीटर आहे. युनिट समान नाही. तर मग पहिलं काम आपलं तेच झालं पाहिजे, यांचं युनिट पहिल्यांदा आपल्याला समान करावं लागेल, राईट. मग यांचं युनिट समान करायचं असेल तर मला मीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला ही गोष्ट माहीतच पाहिजे. एका मीटरमध्ये किती सेंटीमीटर असतात? तर 100 सेंटीमीटर असतात असं आपल्याला बोलावं लागेल. तर एका मीटरमध्ये सर 100 सेंटीमीटर असणार आहात तर मग मला सांगा एका मीटरमध्ये 100 तर 3 मीटरमध्ये किती सेंटीमीटर आहे? तर तुम्ही म्हणसाल सर 300 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर? 300 सेंटीमीटर, राईट. इथं 5 मीटरमध्ये एका मीटरमध्ये 100 तर 5 मध्ये 500 सेंटीमीटर. पण फक्त 500च नाही, अजून वर 10 आहे म्हणजे हे 510 सेंटीमीटर होणार, राईट. कळायला पाहिजे 100%.
हे एका मीटरमध्ये 12 मीटर आहे, एका मीटरमध्ये 100 सेंटीमीटर होत आहे, तर 12 मीटरमध्ये किती होईल 1200 आणि वरचे 90, 1200 आणि वरचे 90 किती होईल 1290 सेंटीमीटर होईल, राईट. तर हे पण सेंटीमीटरमध्ये आहे, हे पण सेंटीमीटरमध्ये आहे आणि हे पण सेंटीमीटरमध्ये आहे. तिन्हीच्या तिन्ही गोष्टी आपल्या सेंटीमीटरमध्येच आहेत, राईट. आणि तिन्ही गोष्टी सेंटीमीटर झाल्या असेल तर आता सरळ त्यांचे भाग पाडायचे, मोजपट्टी काढायची. मोजपट्टी काढायची म्हणजे या सगळ्यांचा काय काढावं लागेल आपल्याला, म सा वी HCF काढावं लागेल. चला काढून घेऊत सर. 510 आणि नंतर 1290 राईट. आता सर आपल्याला मसावी म्हणजे तिघांना भाग जाणारी संख्या, आणि तिघांना भाग जाणारी संख्या कोणती आहे एक जर पाहिलं, ऑब्झर्व केलं, ठीक. समजा तुमची प्रॅक्टिस नसते जास्त, तुम्हाला लगेच लक्षात येत नाही, आपल्याला लक्षात येत नाही, मग इथं शून्य इथं शून्य इथं शून्य म्हणजे 100% याला कितीनं भाग जाईल 10ने भाग जाईल. 10ने सर्वांना भाग जातोय. 10ने जर 300ला भाग दिला तर 30चा भाग जाईल. 10ने 510ला भाग दिला तर 510ला भाग दिला तर वरचा शून्य कटला 51चा भाग जाईल. 10ने 1290ला भाग दिला वरचा शून्य कटला 129चा भाग जाईल, राईट. परत तोच विचार करतोय की तिघांना कोणी भाग जातोय तर तिघांना 3 भाग जाईल. संख्या पाहिलं की क्लिक व्हायला पाहिजे, नेमकं कोण भाग जाईल तर तिघांना 3 भाग जातोय तर देऊयात 3 भाग. 3 1 3 वरचा शून्य जशा असतं 17 त्रिक 51 म्हणत असतो, इथं 3 चौक 12 3 त्रिक 9. परत विचार करतोय तिघांना कोणी भाग जाईल तर 10 17 आणि 43 या तिघांना कोणत्याच संख्येने भाग जात नाही. मग तुमचा मसावी डन झालाय, राईट. तुमचा मसावी डन झालाय. आणि मसावी जर डन झाला असेल तर या दोघांचाच गुणाकार म्हणजे तुमचा मसावी येणार. सर्वांना भाग जाणाऱ्या संख्येचा गुणाकार म्हणजे मसावी. आणि मग 10 गुणिले 3, 10 गुणिले 3 किती होत असतं 30. पण हे 30 कशामध्ये येईल तर हे पण सेंटीमीटरमध्ये होतं, हे पण सेंटीमीटरमध्ये, हे पण सेंटीमीटरमध्ये, म्हणून हे 30 सेंटीमीटर येणार. आणि 30 सेंटीमीटर हे मसावी आलाय. आणि मी तुम्हाला आत्ता बोललो बघा, मसावी म्हणजे एक भाग, आणि इथं एक भाग म्हणजेच आता तुमची मोजपट्टी असणार आहे. कोण असणार आहे मोजपट्टी. म्हणजे जर तुम्हाला म्हणलं तुमची मोजपट्टी, तुमची जी स्केल आहे ती किती मीटरची असायला पाहिजे, ती 30 सेंटीमीटरची असायला पाहिजे. किती 30 सेंटीमीटरची असायला पाहिजे. मग मी म्हणेल 30 सेंटीमीटरची मी स्केल घेणार आणि त्याच्यानुसार हे कापड मोजणार आहो. म्हणजे किती जास्तीत जास्त मापाची असायला पाहिजे तर जास्तीत जास्त माप तिचं 30 सेंटीमीटर असायला पाहिजे असं मला म्हणावं लागेल. आणि असा प्रश्न MPSC CSAT ने विचारला होता. खूप सरळ सेवेच्या परीक्षांना आपल्याला असे प्रश्न विचारलेले असतात, ठीक. जर मी असं म्हणलं असतं तर या प्रश्नाचं आन्सर आलंच, किती जास्तीत जास्त मोजपट्टी मापाची असायला पाहिजे. जर मी असं म्हणलं असतं की तिचे एकूण तुकडे किती होतील, काय विचारलं असतं, जर 30 सेंटीमीटरचे जर तुकडे केले तर एकूण तुकडे किती होतील, जर असं म्हणलं तर मग बघा तुकडे म्हणजे सरळ हे इथं भाग देऊन राहिलेल्या सगळ्यांची काय होईल बेरीज होईल. एकूण तुकडे म्हणजेच कपड्यांचे भाग किती होतील, जर असं मला विचारलं असतं तर मी या सगळ्यांची काय करेल रे बेरीज करेल. या सगळ्यांची जर मी बेरीज केली तर मला म्हणावं लागेल 10 प्लस 17 प्लस 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 किती 43, आणि या सगळ्यांची बेरीज करणार. बोला 43 मध्ये 7 मिळवले 50 50 60 70 तर किती तुकडे होतील 70 तुकडे होतील. किती सेंटीमीटरचे, किंवा एक तुकडा किती सेंटीमीटरचा तर एक तुकडा हा 30 सेंटीमीटरचा असेल असं मला म्हणावं लागेल. किंवा इथं जे विचारलंय मोजपट्टी जास्तीत जास्त 30 सेंटीमीटर लांबीची असायला पाहिजे, आणि 30 सेंटीमीटरचे तुकडे केले तर 3 मीटरचे किती तुकडे होतील 10, 5 मीटर 10 सेंटीमीटरचे 17 आणि 12 मीटर 90 सेंटीमीटरचे 43 तुकडे होतील असं आपल्याला म्हणावं लागणार आहे, राईट. तर ही गोष्ट मला वाटतं हा पण टाईप तुमचा 100% क्लिअर झाला असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये कोणते टाईप घेतलेत बघा आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले टाईप, हा एक टाईप, हा सगळ्यात महत्त्वाचा टाईप होता. 2 मसावीवरचे घेतलेत आणि हे 2 लसावीवरचे घेतले. तर मला वाटतं हे टाईप तुमचे 100% आणि 100% क्लिअर झालेच असेल, ठीक. तर ही एक थोडीशी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचण्याची आवश्यक आहे म्हणून पोहोचण्याचं काम करतोय. बघा आपल्या द विनर स्टडी सेंटर या ॲप्लिकेशनवर बॅच नंबर 142 मध्ये गणित व बुद्धिमत्तेची बॅच आहे. याच्यावर सध्या ऑफर चालू आहे. तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ता पूर्ण रेकॉर्डेड कोर्स आहे, लाईव्ह नाही आहे. परत एकदा सांगतोय लाईव्ह नाही आहे, फक्त आणि फक्त रेकॉर्डेड आहे. पूर्ण प्रकरण याच्यावर तुम्हाला भेटतील. 3 महिन्यांचा कालावधी भेटेल. 299 मध्ये आहे फक्त ही बॅच, ठीक. 142 नंबरची बॅच आहे. तुम्हाला जर वाटत असेल गणित आणि बुद्धिमत्ता आम्हाला परफेक्ट करायचं आहे तर 100% या बॅचला जाऊन जॉईन करा. गणित मी स्वतः घेणार आहे आणि आपले आदरणीय मंगेश लोंढे सर आपल्यासाठी रिझनिंग घेणार आहेत. आम्ही दोघे मिळून तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेची भीती दूर करूयात 100% या बॅचमधून. तुम्हाला जर वाटलं आमचे सेपरेट कोर्स घ्यायचेत, तर सेपरेट सुद्धा आहे. बघा बुद्धिमत्तेचं मंगेश लोंढे सरांचं आपला एक बुद्धिमत्तेचा स्पेशल बॅच आहे. ती बॅच म्हणजे 140 नंबरची आहे. परत एकदा ही रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे आणि ही या बॅचची फीस फक्त 199 आहे. काय अडचण आली तर हा नंबर आहे, या नंबरवर तुम्ही कॉल करून विचारू शकता, ठीक. हे बुद्धिमत्तेचा आहे आणि याचा कालावधी सुद्धा 3 महिन्याचा असणार आहे. आणि नंतरची गोष्ट म्हणजे माझी स्वतःची गणिताची एक बॅच आहे, बॅच क्रमांक 141 आहे. याची फीस सुद्धा 199 आहे. तुम्हाला जर वाटलं गणिताची स्पेशल बॅच घ्यायची तर गणिताची स्पेशल घ्या, बुद्धिमत्तेची वाटली
गणित बुद्धिमत्तेची घ्या, पण माझ्या मते तर सध्या तर कंबाईन भारी बॅच आहे, सध्या तिच्यावर ऑफर चालू आहे. 300 मध्ये दोन्ही पण आहे, गणित आणि बुद्धिमत्ता, तर तिला 100% जॉईन करा. ठीक, तर एवढंच बोलतोय आणि आजच्या व्हिडिओमध्ये थांबतोय. आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला लसावी मसावीचा 100% फायदा होईल असं मला वाटतं. तुम्हाला कसा हा व्हिडिओ वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. सर्वांनी अभ्यास करत राहा. सर्वांना जय हिंद. गुड डे टू ऑल.